माझ्या शेजाऱ्याचा जाडा तगडा सोट्या. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव छाया आहे. मी आपल्या सर्वांना माझ्या जुन्याची कहाणी सांगत आहे. ही माझी आणि माझ्या शेजारच्याची कहाणी आहे. आम्ही दोघांनी कशाप्रकारे चुदाई केली आणि आजही कसे झोतो, त्याचा सोट्या कसला जाडा तगडा आहे हे सर्व मी या सेक्स कहाणीत सांगते. माझी एक मैत्रीण आहे जी शेजारी राहते. ती खूप सारे बॉयफ्रेंड बनवून घेतली आहे आणि त्या सर्वांकडून झोतही असते. मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगते. मी फार सेक्सी मुलगी आहे. माझे शरीर गोरंपान आहे. माझ्या वक्षांचा आकार चांगला घोटीव आहे. माझी गांड बाहेर निघाली आहे. मी जेव्हा चालते तेव्हा लोकांची कामुक नजर माझ्या गांडीवरच टिकून राहते. माझी हलणारी गांड बघून ते आपला सोट्या कुरवाळत असतात. मी नेहमी टाईट कपडे घालते. त्यातून माझ्या गांडीचा आकार आणखी स्पष्ट दिसतो. माझी मैत्रीण तर आपल्या बॉयफ्रेंडकडून चुदतच असते आणि जेव्हा केव्हा ती आपल्या जुन्याबद्दल मला सांगते तेव्हा माझंही मन कुणाकडून तरी चुदून घेण्यासाठी आतुर होते. माझी कामेच्छा भडकवायला माझी मैत्रीण माझ्यासमोरच आपल्या बॉयफ्रेंड सोबत घाण गोष्टी करायची. ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत खूप वेळपर्यंत फोनवर बोलायची. तिचा कोणता ना कोणता बॉयफ्रेंड तिला नेहमीच कॉल करायचा. ती माझ्या समोरच अगदी मोकळेपणे चुदण्याच्या गोष्टी करायची. तिच्या या कामुक गोष्टी ऐकून मीही माझ्यावरचं नियंत्रण गमावायचे. माझी ही मैत्रीण एवढी मोठी चुदक्कड आहे की ती रोज नवीन सोट्या घेत असते. तिने या सर्व गोष्टी मला सांगितल्या होत्या. तिला वारंवार एकाच सोट्याकडून झवायला मजा येत नाही. तिच्या गर्म गोष्टी ऐकून एकदा मी तिला म्हणाले, मलाही कुणाकडून तरी चुदवण्याचा मन करत आहे. यावर ती म्हणाली, ठीक आहे, मी तुझ्यासाठी एखाद्या सोट्याचा जुगाड करते. दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीने आपल्या एका शेजाऱ्याबद्दल सांगितलं. ती त्याच्याकडूनही झोली होती. तो शेजारी पाहायला चांगला स्मार्ट होता. त्याला बघताच त्याच्याकडूनच झोण्याचं माझं पक्क झालं. पण मी त्याच्याशी बोलू शकत नव्हते, कारण आम्ही दोघं एवढे मोकळे झालो नव्हतो. आम्ही रस्त्यात एकमेकांना खूपदा भेटलो होतो. तो माझाही शेजारीच होता. त्यामुळे आम्ही नेहमीच रस्त्यामध्ये भेटायचो, पण कधी बोलणं झालं नव्हतं. माझी मैत्रीण त्याच्याकडून चुदली होती. ती तर त्याच्याशी बिंदास गोष्टी करायची. मग कसंतरी तिने माझी दोस्ती त्याच्यासोबत करून दिली. काही दिवसात आम्ही एकमेकांशी छान बोलायला लागलो. आता मला झवायचं होतं, पण त्याच्याशी कशाप्रकारे सेक्सच्या गोष्टी करायच्या मला माहित नव्हतं. मी माझ्या मैत्रिणीला माझी समस्या सांगितली. माझी मैत्रीण तर फार मोठी चुदक्कड होती. ती अशा गोष्टीत माझी फारच मदत करायची. तिने त्या शेजाऱ्याला माझी मनीषा सांगितली. तोही मोठ्या उत्साहात तयार झाला होता माझी वळवळती छकुली ठेचायला. माझी मैत्रीण जेव्हा आपल्या जुन्याच्या गोष्टी मला सांगायची तेव्हा तिच्या गर्म गोष्टीने माझी छकुली ओली व्हायची. मग मला मोठ्या सोट्याकडून झुण्याची अतीव्र इच्छा व्हायची. माझी मैत्रीण तर आपल्या बॉयफ्रेंडकडून चुदवायची, पण ती बाय सेक्स लेस्बियनही होती. जेव्हा ती माझ्यासमोर आपल्या बॉयफ्रेंड सोबत सेक्सी बोलल्याने गरम व्हायची तेव्हा ती मलाच किस करायची. तिच्या या गोष्टी ऐकून माझीही कामवासना वाढायची. मग आम्ही दोघी लेस्बियन सेक्स करायचो. माझी मैत्रीण माझी छकुली चाटायची तर मी तिची छकुली चाटायची. एक दिवस माझी मैत्रीण घरी एकटी होती. आम्ही दोघी त्यावेळी त्या शेजाऱ्या मुलाकडून झोण्याची गोष्ट करत होतो. मी तिला झोण्यासाठी जागा विचारली तर ती म्हणाला की मी त्याच्यासोबत तिच्या घरी झोवू शकते. झवायचा तो दिवस निश्चित झाला होता. त्या दिवशी माझ्या मैत्रिणीने आपल्या एका दुसऱ्या बॉयफ्रेंडला झोण्यासाठी बोलावलं होतं आणि तो शेजारी मला चोदायला येणार होता. त्यालाही आम्ही बोलावलं होतं. आम्ही चौघेजण माझ्या मैत्रिणीच्या घरी होतो.
माझी मैत्रीण आपल्या बॉयफ्रेंड सोबत वरच्या रूममध्ये पळाली आणि मी माझ्या शेजारी तरुणासोबत दुसऱ्या रूममध्ये गेलो. सुरुवातीला तर मला फार भीती वाटत होती, पण माझ्या मैत्रिणीला या सर्वांची सवय होती, त्यामुळे तिला अजिबात भीती वाटत नव्हती. मी माझ्या शेजारी मुलासोबत रूममध्ये गेलो आणि एकमेकांना किस करायला लागलो. थोड्याच वेळात तिकडे दुसऱ्या रूममध्ये माझी मैत्रीण आपल्या बॉयफ्रेंडकडून चुगत होती. तिचे गरमगरम आवाज येत होते ज्याने माझ्या वासना वाढल्या. माझा शेजारी मला किस करत होता आणि माझ्या छकुलीला कपड्यावरूनच हलवत होता. काही वेळातच मी गरम झाले आणि त्याला किस करायला लागली. माझा शेजारी माझ्या मागे आला आणि माझ्या मानेला किस करत माझ्या वक्षांना दाबायला लागला. मी मादक सुस्कारे घ्यायला लागली. तो माझ्या मांड्या मसाजायला लागला. आता झवायची वेळ आली तेव्हा मला भीती वाटायला लागली. तेव्हा तो मला म्हणाला, घाबरू नकोस छाया, मी तुला फार आरामात झवेन. मला त्याच्या बोलण्याने फार छान वाटलं. त्यानंतर त्याने माझे कपडे काढले. मी ब्रा पॅन्टी वरच राहिली. तो फारच चांगल्या प्रकारे माझ्या सर्वांगावर चुंबन करत होता. मग त्याने माझी ब्रा काढली आणि माझे वक्ष चुसायला लागला. त्यानंतर त्याने माझी पॅन्टी काढली आणि त्याच्यासमोर मी एकदम नंगी झाली. त्याने मला बेडवर लेटवलं आणि माझी छकुली चाटायला लागला. त्याची टोकदार जीभ माझ्या छकुलीच्या पानांना अगदी खालून वरपर्यंत चाटत होती. माझे पाय ऑटोमॅटिक पसरले गेले. त्याने ही माझ्या टांगा पकडून पूर्णपणे खोलल्या आणि माझ्या छकुलीत 2 बोट घातले. त्याच्या बोट आतबाहेर करण्याने माझ्या छकुलीतून पाणी निघालं. त्याने माझी छकुली फार प्रेमाने कुरवाळली. नंतर त्याने त्याचा जाडा तगडा सोट्या माझ्या हातात दिला आणि त्याला हलवायला सांगितलं. मी मदमस्त होऊन त्याचा सोट्या हलवायला लागले. तो डोळे बंद करून होता. मला त्याचा जाडा तगडा सोट्या चुसायचा होता, पण मला तसं करायला लाज वाटत होती. त्याने स्वतःहून मला सोट्या तोंडात घ्यायला सांगितलं. तसं मी झटकन त्याचा जाडा तगडा सोट्या चुसायला लागली. नंतर त्याने माझ्या तोंडातून सोट्या काढून घेतला. मला तर असं वाटलं की एखाद्या छोट्या मुलीकडून तीच खेळणं काढून घेत आहे. तो माझी छकुली परत चाटायला लागला. त्यानंतर त्याने त्याचा सोट्या माझ्या छकुलीवर ठेवला आणि आपल्या सोट्याचा अग्रभाग माझ्या छकुलीच्या भेगेत रगडायला लागला. त्याच्या एवढ्या चांगल्या छकुली रगडण्याने मी मादक सुस्कारे घ्यायला लागली. काही वेळानंतर त्याने त्याचा सोट्या एका झटक्यात माझ्या छकुलीत घुसवलं. मी याच्या आधी पण चुदल्या गेले होते, पण यावेळी पहिल्यांदाच माझ्या छकुलीत एवढा मोठा जाडा तगडा सोट्या घुसत होता. त्यामुळे मला फार वेदना झाल्या. तो माझ्या वेदनेची पर्वा न करता मला चोदायला लागला. आज माझ्या छकुलीत खूप दिवसानंतर सोट्या घुसत होता, त्यामुळे मला झवायला फार मजा वाटत होती. चुदाई करताना तो मला इकडे तिकडे किस करत होता. आम्हा दोघांच्या चुदाईचा आवाज पूर्ण रूम मध्ये पसरला. मी मोठ्याने ओरडत होते. माझे आवाज बाजूच्या रूममध्ये असलेल्या माझी मैत्रीण आणि त्याच्या मित्राला ऐकू येत होते. तो मला फार मस्तीने चोदत होता. तो म्हणाला, छाया, तुला चोदायला फारच मजा येत आहे. तुझी छकुली फारच टाईट आहे. मी म्हणाले, हो, पण तुझा सोट्या तरी केवढा जाडा तगडा आहे. काही वेळ चुदल्यानंतर मला तर असं वाटलं की आज हा माझी छकुली फाडणार आहे. मी जेवढ्या जोरात ओरडायची तेवढ्याच जोरात तो माझी छकुली चोदायचा. काही वेळानंतर नॉनस्टॉप चुदाईने आम्ही थकलो. त्याने सोट्या बाहेर काढला आणि माझी छकुली चाटायला लागला. मी माझ्या टांगा हवेत उचलून माझी योनी चाटवून घेत होती. नंतर त्याने परत माझ्या छकुलीत आपला सोट्या घातला आणि मला चोदायला लागला. तो म्हणत होता, तुझे माऊ किती मस्त आहेत. तुझी गांड पण किती मस्त. याच्या नंतर तुझ्या गांडीचा नंबर आहे. मी मस्तीत म्हणाली, साला हरामी, आधी माझी छकुली शांत कर. तो म्हणाला,
साली फार सोट्या सोट्या करते आहे घेम. आणि तो आणखी जोराने मला चोदायला लागला. काही वेळानंतर या धमाकेदार चुदाई नंतर माझा शरीर अकडायला लागला. मी माझ्या मुठीत बेडवरची चादर धरली. मला असं वाटत होतं की माझ्या शरीराचा कोणता तरी हिस्सा कटत आहे. मी एकदम झडले. माझ्या छकुलीने पाणी सोडलं. त्याच्या सोट्याच्या धक्क्यांनी माझ्या छकुलीतून चक चक आवाज यायला लागले. काही वेळा नंतरच मोठे झटके देत तोही झडला आणि आम्हा दोघांचं पाणी निघालं. एवढ्या लांब चुदाई नंतर आम्ही दोघी फार थकलो आणि दोघेही एकदम निढाल होऊन बेडवर पडून राहिलो. नंतर आराम केल्यावर तो म्हणाला, छाया चल घोडी बन. मी झटकन माझी गांड हलवत घोडी बनले. तो मला घोडी बनवून झवायला लागला. तो माझी गांड दाबत होता. तो माझ्या गांडीवरच तुटून पडला होता. मला या पोझिशनमध्ये चोदताना त्याने माझी कंबर पकडून माझ्या छकुलीत सोट्या घुसवत मोठ्या आरामात झवत होता. त्याच्या हळूवार झटक्यांनी माझी गांड तालात हलत होती. कधी कधी सोट्या बाहेर काढून तो माझी छकुली चाटत होता आणि परत येऊन माझी चुदाई करत होता. अशा प्रकारची चुदाई माझी कधीच झाली नव्हती. मला फारच मजा येत होती. जेव्हा तो सोट्या काढून माझ्या छकुलीवर जीभ ठेवायचा तेव्हा मीही मागे होऊन त्याचा सोट्या चुसून घ्यायची. माझी मैत्रीण त्याच्याकडून खूपदा चुदली होती. आज मी त्याच्याकडून चुदत होते. त्याचा सोट्या फार मोठा झाला होता. या पोझिशनमध्ये आम्ही खूप वेळपर्यंत झुलो. त्याने मोठे शॉट मारले आणि आपला सोट्या बाहेर खेचून माझ्या गांडीवर आपला माल सोडला. माझी मैत्रीण आपल्या बॉयफ्रेंडकडून बाजूच्या रूममध्ये चुदत होती. कदाचित तिला फार वेळपर्यंत झवायचं होतं. त्यामुळे आमची दोघांची लैंगिक भूक शमल्यानंतर आम्ही कपडे घातले आणि तो शेजारी माझा निरोप घेऊन आपल्या घरी गेला. मी माझ्या मैत्रिणीला मी जात असल्याने आवाज दिला तर तिने मला थांबायला सांगितलं. मी नंतर तिच्या घरीच थांबले. ती आपल्या बॉयफ्रेंडकडून चुदल्यानंतर बाहेर आली आणि तिचा बॉयफ्रेंड काही वेळानंतर घरी गेला. मी आणि माझी मैत्रीण चुदाई करून फार खुश झालो होतो. तिने मला विचारलं, कसा वाटला त्याचा जाडा तगडा सोट्या. मी चटकन म्हणाले, काय मस्त सोट्या होता. माझी तर छकुली फाडली त्यानं. आणि माझी मैत्रीण हसायला लागली. आता तर माझी मैत्रीण माझ्यासाठी नवीन नवीन सोट्याचा इंतजाम करत असते. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवनवीन कथा सर्वात आधी पाहता येतील. धन्यवाद.